आज मी तुमच्यासोबत ना माझा फेवरेट असा हा लाडूचा प्रकार दाखवते, ड्रायफ्रुटचे लाडू. आता तुम्ही म्हणाल हे खूपच कॉस्टली झालंय, पण ज्यांना काही ड्रायफ्रूट लाडू खायची इच्छा असेल आणि घरी जर काजू, बदाम, मनुके एवढं साहित्य असेल ना, तरी झटपट हे लाडू तयार होतात. तर मी आधी ना थोडी खसखस घेतली आहे आणि ती सुद्धा एका कढईमध्ये भाजून घेतली. त्यानंतर त्याच कढईत थोडे तीळ सुद्धा भाजून घेते. तर जे काही जिन्नस आहे ना, ते फक्त आपल्याला भाजून घ्यायचे. तुपाची सुद्धा गरज लागत नाहीये. फक्त काजू, बदाम मी 2-3 चमचे घालून थोडे भाजून घेणार आहे. बाकी ह्या लाडूमध्ये तूप सुद्धा लागत नाहीये आणि साखर वगैरे सुद्धा घालायची नाहीये. तर मी ते खोबरं घेतलं होतं किसून, तर ते सुद्धा भाजून घेतलंय आणि आता मी 2 चमचे तूप घातले आणि काजू, बदाम, ह्या भोपळ्याच्या बिया म्हणजे पंपकिन सीड्स ते छान 2-3 चमचे तूप घालते. अजून एखादा चमचा वरून घालते आणि छान हे भाजून घेते. तर थोडेसे गोल्डन ब्राउन झाले ना काजू, की मगच काढून घ्यायचे. तर ते होतंय तोपर्यंत म्हटलं खजूर छान त्याची पेस्ट करून घ्यावी. सीडलेस खजूर आहेत. 7-8 खजूर घेतले आणि त्याची बघा अशी पेस्ट तयार करून घेतली. ती सुद्धा थोडी तुपावरती भाजून घेते. आता नाही घेतली तरी सुद्धा चालतं, पण थोडा त्याचा चिकटनेस पणा कमी व्हावा आणि लाडू छान वळले जावेत त्यासाठी मी करतेय. तर हे बघा आता ह्यामध्ये मी अर्धा चमचा इतकाच तूप घातलं आणि छान परतून घेतलं आणि त्याच कढईत गूळ घातलं. आता इथे मी काहीच घातलं नाही. फक्त एखाद दुसरा चमच पाणी घातलंय. म्हणजे गूळ छान मेल्ट होईल आणि असं कडक होणार नाहीये. फक्त गूळ आपल्याला विरघळवायचंय. तर ते सगळं झालं ना, की खोबरं हातानेच असं कुस्करून घेतलं आणि बाकी सगळे हे ड्रायफ्रूट घालते. आता इथे मी काजू, बदाम थोडे जाडे-जाडेच ठेवले होते. जास्त काही त्याची पावडर केली नाहीये, कारण थोडे जाडे-मोठे असेल ना, ते चावायला खूप छान वाटतं, क्रंचीनेस त्याचा. तर इथे मी मनुके सुद्धा अशीच घेतली आहेत आणि बाकी सगळं साहित्य मिक्स केलं आणि वरून थोडी वेलची पावडर आणि थोडे असे पिस्ता कट करून ठेवले होते, कोणत्या एका पदार्थाला वगैरे लागले तर. आणि आता नारळाच्या वड्या सुद्धा बनवायचे त्यासाठी सुद्धा लागणार म्हणून ते थोडे वरून भुरभुरले आणि सगळं हे मिक्स करतात. हे सगळं साहित्य ना गरम-गरम आहे आणि त्यासोबत गुळाचा हा पाक केलाय ना, तो सुद्धा गरमागरम घालते आणि स्पॅच्युलाच्या मदतीने असं एकत्र केलं कारण खूपच गरम आहे. हात असे भाजल्यासारखे होतात त्यामुळे. तरी पण हे लाडू ना थोडे कोमट असतानाच वळायचे नाही तर मग कसं गूळ थंड झाल्यावर हे लाडू वळायला थोडा त्रास होतो. बाकी ह्यामध्ये मेहनत काहीच नाहीये. फक्त असं कढईमध्ये थोडं परतून घेतलं, की पटकन असे हे लाडू वळले जातात. खूप छान पदार्थ आहे. माझा तर खूपच फेव्हरेट आहे. तर हे लाडू तर आता मी माहेरी जाते म्हणून मम्मी-पप्पांसाठी बनवले आणि कधी-कधी माझ्यासाठी सुद्धा बनवते. सेम लाडू मी उर्वीसाठी सुद्धा बनवते. फक्त हे काजू, बदाम मी मोठे असे कट करून घेतलेत. त्याची अशी मिक्सरला पावडर तयार करून घेते. अगदीच पावडर नाही, पण जाडी-मोठी भरड तयार करते आणि छान लाडू असे तयार करते. तर कसा वाटला हा लाडूचा प्रकार? मी ह्याच्या आधी सुद्धा बरेच वेळा ड्रायफ्रूट लाडू दाखवलेत. आता कसं वाटलं ते मला कमेंट्समध्ये सांगा. चलो बाय. गुड डे.